आणि कोण म्हणतं आक्रमण फक्त तेव्हाच येत होती. आधी पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, मग पाचशाया आल्या, मग इंग्रज आले. तिथून पुढचं आक्रमण बघा ना, हे सोशल मीडियाचं आक्रमण आहे, हे बौद्धिक आक्रमण आहे. या बौद्धिक आक्रमणातून तुम्ही तुमच्या मुलांना वाचवणार कसे आहात? हातामध्ये 24 तास मोबाईल बाळगणं हे काय आहे? आक्रमणच आहे ना. मोबाईल वाईट नाहीये, तंत्रज्ञान वाईट नाहीये, पण तो 24 तास काही प्लॅटफॉर्मसाठी, फेसबुक, युट्यूब असेल, त्याचा वाईट कंटेंट कन्झ्युम करण्यासाठी वापरणं हे चुकीचं आहे. तिथे तुमचं हिंदुइझम प्ले करणार आहे आणि हिंदुइझम विल ओनली हेल्प यू आउट टू गेट दॅट दृष्टी. ती दृष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला हिंदुइझमच मदत करणार आहे. कारण तुम्ही म्हणू शकता खोलीमध्ये मी 10 ट्यूब लाईट लावेन आणि प्रकाश करेन, हॅलोजन लावेन आणखी प्रकाश वाढवेन, 10 हॅलोजन लावून प्रकाश पाडेन, पण अरे बाबा सूर्याच्या पुढे कोणालाच पर्याय नाहीये. सो हिंदुइझम, संत विचार, वेद, उपनिषद सगळी सूर्यासारखी आहेत. नाही मानली तर नुकसान तुमचं. तुमची पिढी होऊन जाईल, भागून जाईल तुमचं. पुढचे काही 30-40 वर्ष जगाल. तुमची नेक्स्ट पिढी तुमच्या मुलांचं काय? त्यासाठी तुम्हाला हे एक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत बिंबवलं पाहिजे. केव्हा बिंबवणार? जेव्हा तुम्ही ते फॉलो कराल.